आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रीतम, तू मला आदित्यची बायको म्हणून पारूचा फोटो दाखवणार होतास? आई मी काय विचारते प्रीतम? तुझी हिम्मत कशी झाली हा विचार करण्याची? प्रीतम, डाउनलोड करतोस का फोटो? ऍक्ट्रेस वगैरे आहे का? मग चालेल मला। नाही आई बघू बघू, तुझंच दाखव ना। कशाला? अगं ते पारू, म्हणजे या किर्लोस्कर घरची सून ही पारू होणार? एक फडतूस मोलकरीण। काय बोलतेस? वहिनी हे बघा। प्रीतम, तू मला आदित्यची बायको म्हणून पारूचा फोटो दाखवणार होतास? आई मी काय विचारते प्रीतम? तुझी हिम्मत कशी झाली हा विचार करण्याची? आईला अगं मस्करी करतोय तो। तू काय लगेचच हायपर होतेस ग? आदित्यच्या लग्नाबद्दल आणि या घरच्या सुनेबद्दल मला कसलीही मस्करी केलेली खपणार नाही। मस्करी करणारा कुणीही का असेना। हे बघ, मला हे मान्य आहे की पारू एक अतिशय चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे। तिने या घरासाठी खूप त्याग केलाय। मग मी तिला या घरच्या मुलीचा दर्जा द्यायला तयार आहे, पण या घरची सून म्हणून नाही। हा विचार सुद्धा डोक्यातनं काढून टाक, कळलं? मुळात पारू या घरची सून हा विचार तरी कसा येऊ शकतो तुझ्या डोक्यात? आणि या अशा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट बद्दल चेष्टा करताना लाज नाही वाटत तुला? आपलं किर्लोस्कर खानदान, आपण कमावलेली प्रतिष्ठा, ह्याचा कसलाच विचार येत नाही का रे डोक्यात? ही अशी चेष्टा करणं बंद कर आणि ऑफिस मध्ये जरा लक्ष घाल। हे धंदे बस झाले आता, कळलं? आणि आदित्यसाठी मुलगी मी बघेन, तू त्याची काळजी करू नकोस। जा आता कामाकडे लक्ष दे, जा। हे घे, फोन घेऊन जा। आईला प्रे सॉरी दादा, दादा यार।